नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फंडामेंटलच्या या सिरीजमध्ये. आज आपण जाणून घेऊ के ई सी कंपनीबद्दल. के ई सी कमानी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन या कंपनीबद्दल आपण फंडामेंटल ॲनालिसिस जाणून घेऊ. कंपनीला एक ताजी अशी खबर आहे की एक कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे. तर आपण पहिले फंडामेंटली जाणून घेऊ. मार्केट कॅपिटल आहे 25,000 कोटीचं. इंटरप्राइज व्हॅल्यू आहे 28,000 कोटीची. नंबर ऑफ शेअर्स फक्त 25.71 करोडचे. पी रेशो हाय. अदर कंपनीजच्या याच्यात सेम प्रॉब्लेम की पी रेशो 146 आहे. पी बी रेशो 6.25. प्रमोटर होल्डिंग, प्रमोटरला भरोसा आहे कंपनीवर. प्रमोटर होल्डिंग 51%. ROE रिटर्न ऑन इक्विटी 3%. ROC रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 12%. सेल्स ग्रोथ 12%. डिव्हिडंड यील्ड 0.4%. बुक व्हॅल्यू 159 रुपये. कॅश, कंपनीकडं कॅश 161 करोड रुपये. आणि डेप्ट, कंपनीचा एक निगेटिव्ह पॉईंट आपल्याला इथंच जाणून भेटतोय की कॅश फक्त 161 करोड आहे, पण जो डेप्ट आहे तो 3,283 करोडचा आहे. कंपनीची स्ट्रेंथ जाणून घेऊ आपण. कंपनी हॅज अ इफेन्सिव्ह कॅश कन्व्हर्जन सायकल ऑफ 193 days. म्हणजे जो कॅश सायकल आहे तो गुड आहे. जो कॅश फ्लो मॅनेजमेंट फ्लो आहे CFO आणि पॅटचा तो स्टँडर्ड आहे 0.1%. आणि प्रमोटर होल्डिंग जे म्हणल्याप्रमाणे की कंपनीला जे प्रमोटर आहे ते स्वतःच आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंटचं बघते आहे. त्यांना कंपनीवर खूप जास्त भरोसा आहे, त्यामुळे त्यांची 51% होल्डिंग आहे. कंपनीची थोडे लिमिटेशन जास्त आहे. कंपनी आपण एक फंडामेंटली बघितली तर आपल्याला एक वीक दिसती. का तर मागच्या 3 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ हा मायनसमध्ये आहे, 38%. कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे मागच्या 3 वर्षापासून तो सुद्धा 13%वर आहे, म्हणजे खूप कमी आहे. जो ROE आहे लास्ट 3 वर्षापासून तो 6.59% आहे. आणि कंपनीचं जे म्हणल्याप्रमाणे आपण पी रेशो आहे तो 146, खूप जास्त हाय पी रेशो आहे. EBITDA सुद्धा 30% आहे. आता आपण थोडं टेक्निकल चार्टवर येऊ. एक टेक्निकली आपण बघितलं तर सध्या स्टॉक एक ब्रेकआउटवर आहे आणि तिथून एक सपोर्ट घेऊन परत वर जाण्याचे त्याचे चान्सेस वाटत आहे. आपण एक अजून बघितलं कन्सोलिडेशन स्टेटमधून एक निगेटिव्ह, अँड आत्ता एक अर्ली 2 दिवसापूर्वी त्यांनी एक ब्रेकआउट दिलं. आता इथं तो ब्रेकआउटला तो हा फेल ब्रेकआउट आहे का त्याला पॉझिटिव्ह घेतो हे आपल्याला कळूनच जाईल आज उद्यामध्ये. तोपर्यंत आपण KECवर एक फोकस राहू. स्टॉक एक वेल पोझिशनला आहे नियर बाय बाईंगच्या. आता फ्युचर प्रोजेक्ट बघू आपण KEC कंपनीचे. कमानी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन आहे ना, खूप ओल्ड कंपनी आहे. आपल्या मॅन्युफॅक्चरिंगच्या याच्यात ही लार्जेस्ट 3 नंबरची कंपनी मानल्या जाते. त्यांचा अजून एक फ्युचर प्लॅन असा आहे की यांना आहे ना कॉम्बिनेशन करण्याचं आहे 6,000 कोटीचं, आणि ते प्लॅटफॉर्म निवडणार आहे QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट. अँड दुसरं म्हणजे NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. म्हणजे जो डिबेंचर एक छोट्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो, डिबेंचर म्हणजे एक फिक्स रिटर्न, एक फिक्स व्हॅल्यू ठरलेली राहते पर्सेंटेज वाईज एक 7-8%. तर तेच कंपनीला पे ऑफ करणं आहे विथिन त्या प्रोजेक्टपर्यंत. तर त्याला आपण डिबेंचर म्हणतो. या कंपनीला कॉम्बिनेशन करून ह्या दोघांकडून 6,000 कोटी जमा करायचे आहे. तर मित्रांनो, KEC कंपनीबद्दल जाणून घेतलं आहे आपण, आणि तुम्हाला कसं वाटलं तर प्लीज मला सांगा. अजून कोणत्या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस आणि लॉंग टर्म ॲनालिसिस काही लागत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सजेशन करा. धन्यवाद.